नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज शनिवार आहे आणि आज मी पहिलं काय दाखवतो ना, काल आहे ना खुशीनं एक तनूवर प्रँक केला होता. काल तुम्हाला सांगितले मी कालच्या ब्लॉगमध्ये की तनू तिच्या घरी गेलेली आहे आणि खुशीला भयंकर बोर होत होतं. पण मी खुशीला एक प्रँक करायला सांगितला होता, तर खुशीने तिच्यावर प्रँक केला आहे. तो व्हिडिओ बघा. तू कशाला गेली? तू कशाला गेली? तू यायचं ना आमच्यासोबत. मला तुला माहिती आहे ना, मला करमत नाही. तू इथं नसली की मला करमतच नाही. काय करू राहिली? बास रडू नको खुशी, आता दे माझ्याकडे, मी बोलतो. पाहिलं का किती रडू राहील ती. हा हा ठेव, बोलत नाही खुश संग. तू खुशी आता तनूवर प्रँक करून कसं वाटतंय? भारी वाटतंय. कसं वाटतंय रुची तुला प्रँक करून? हसू येतंय. बापरे, तिला खरंच वाटलं होतं. खरंच वाटलं. नाही, आम्ही तनूवर प्रँक केला. तनूला म्हणलं मी रड राहिली, म्हणजे असं इमोशनल झाल्यासारखं आवाज काढला. ऍक्टिंग केली मी. तिला वाटलं बघून आलेले पाणी घेऊन. रात्री भरपूर पाऊस झाला. परत मला मी शेत दाखवतो. हे बघा, असं ओल्यावरून इथं पाणी पण साचलेलं आहे अजून थोडंसं. ठीक आहे, तर असा पाऊस झालेला आहे काल रात्री. आणि काल रात्री काय झालं ना, दोन गोष्टी घडल्या. पहिलं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इतके नारळ पडलेले. हे बघा इतके नारळ पडलेले. इतके नारळ पडलेले, साधारणतः जवळपास 21 नारळ पडलेले काल. आणि खोबऱ्याचं जे झाड आहे त्याचे नारळ पडलेले आहे. हे बघा मोठमोठाले नारळ आहे, पूर्णचे पूर्ण. या झाडाचे नारळ पडले, पूर्ण घस पडलेला आहे एक नारळाचा, 21 नारळाचा. याच्या पण फांद्या तुटलेल्या आहे. भरपूर वारं होतं काल रात्री पण. आणि वाऱ्यामुळे अजून एक गोष्ट घडली. या काचा बघू शकता तुम्ही, इथं एक आहे आणि ही काढून घेतली. ती फुटलेली आहे आणि ही काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवत्या कुठल्या निघल्या, वाऱ्याने पडलेल्या आहेत. आपण ही हाताने काढली, 2 फुटलेल्या आहे. तर रात्री ना भरपूर वारं होतं. गंगापूर साईडला भरपूर वारं होतं. आमच्या साईडला नव्हतं जास्त, पण बऱ्यापैकी होतं. त्याच्यामुळे ह्या काचा आहे ना निघून पडलेल्या आहे. तर ही लांबी ना साधारणतः आम्ही 2007ला या काचा बसवलेला होता. जेव्हा घर बांधलेलं होतं तेव्हापासून ही लांबी अशीच होती. तर ते कदाचित लांबी आता बदलावी लागेल, म्हणून ते वाऱ्याने पडताय. कारण लूज झालेली ती बऱ्यापैकी, म्हणून. केलं ग 10 वाजलेले आहे आणि खुशीला आज जायचं आहे. शनिवारच आहे पण तरी जायचं म्हणतीये. क्लास चालू झाले तिचे. आणि तिला कॉफी प्यायला जायचं होतं, कोल्ड कॉफी. तिला खूप आवडते कोल्ड कॉफी, त्याच्यामुळं रुचीला पण प्यायची आहे, ध्रुवाला पण प्यायची आहे. आम्ही सगळे चाललेलो आहे आता कोल्ड कॉफी प्यायला. आणि असं नको म्हणू. तर आता निघालेलो आहे आम्ही. लस्सी प्यायला चाललो. कोल्ड कॉफी म्हणले होते पण आता लस्सी पिऊ राहिले. अरे ना, खाल्ली का पण? तर आलो आम्ही लस्सी पिऊन घरी. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि संध्याकाळी 3 वाजता, म्हणजे दुपारी 3 वाजता साधारणतः माझ्या भावानी म्हणजे आज शनिवार असतो, तो बाजार असतो, बाजार घेऊन आला. आणि येता येता त्याने लांबी पण घेऊन आला, जी काचाला लावायची होती. तर मी आता इथं लावतोय सध्या लांबी. मला ध्रुव आणि तीर्थ मदत करता येईल लावण्यासाठी. बऱ्यापैकी लवकर लागतीये आणि मजा पण येते ही लावायला. पाण्याने म्हणजे पूर्ण लावून घ्यायची आणि पाण्याचा हात लावायचा त्याला एकदम, म्हणजे जेणेकरून एकदम
चोपडी होऊन जाते ती, म्हणजे हाताला चिटकत नाही. मग त्याच्यात ती काचाप वगैरे पुसून घ्यावा लागता प्रॉपर. असा मी नंतर फडकं मारायचो त्याच्यावर ओललं, जेणेकरून की एकदम क्लीन होऊन जात होतं ते. अशा लावून घेतल्या सर्व लांबी. 2 किलो आणली होती ती, नंतर थोडी कमी पण पडली होती. मग परत माझे वडील आणायला जाणार होते ही लांबी. तर सांगतो मी तुम्हाला पुढं काय होतं ते. तर ही लावून घेतलेली आता अशी चालू आहे प्रोसेसमध्ये. आणि वरती लावायला जास्त कसरत करावी लागणार होती, कारण ही हाताची होती, हाताच्या माऱ्यात होती, त्याच्यामुळे जमत होती. पण पुढे अवघड होणार होतं, तर ते पण लावलं होतं मी. आणि भरपूर स्टिकी असती, स्टिकी आणि नंतर कडक होऊन जाते दगडासारखी. आणि ही लांबी जुनी झाल्यामुळं प्रॉब्लेम पण काय होत होता ना, पाणी पण येत होतं या जिन्यामध्ये पूर्ण, आणि भरपूर वेळेस पडायचे चान्सेस असतात. म्हणून पण लावून घेतोय ती लवकर. काचा तर फुटताच आहे त्या. 1-2 काच फुटलेल्या आहे, एक काढून घेतली होती ती, ढिल्ली झाली ती म्हणून. आणि त्याच्यामुळं 2 काचा पण घेऊन आलेला आहे माझा भाऊ. त्या पण वेगळ्या कलरच्या भेटल्या, त्या ह्या सेम पॅटर्नच्या भेटल्या नाही, थोड्या ब्लॅक कलरमध्ये भेटलेल्या आहे. पण पर्याय नाही आता त्याला, कारण भरपूर जुन्या आहे या. आम्ही 2007ला घेतल्या होत्या, त्याच्यामुळं त्या भेटणं कठीण आहे. मग काळ्या कलरच्या घेऊन आलेला आहे तो आता, ज्या की बऱ्यापैकी मॅच होईल, म्हणजे ओळखून नाही येत लवकर जास्त. मी तुम्हाला दाखवल ते नंतर की कशा घेतलेल्या आहे. सुरेशना काहीतरी नवीन सिस्टीम आणलेली आहे. संध्याकाळ झालेली, आता मी इकडं आलेलो होतो चक्कर मारायला. क्या लाया सुरेश? तेव्हा लाईट लावली सुरेशने. आवाज आहे क्यों रे? कितने का लाए? 30 रुपये का बैटरी. 30 रुपये का बैटरी. और ये लाइट लाइट 10 रुपये की. 10 रुपये की 30 रुपये की क्या? और ये वायर उसके साथ फ्री क्या? नहीं, वो मैं घर का हूँ. घर का आहे. आणि मी तुम्हाला जसं मागं सांगितलं होतं, सुरेशचे टायर खूप हलके होते सायकलचे, तर त्यांनी आता बदललेले आणि ते प्लास्टिकचे टाकलेले. हे पंक्चर वगैरे काहीच होणार नाही, बरोबर ना? हेयर स्टाइल बहुत अच्छी बनाई रे. किसने बनाई? क्या बोलता केशव महाराज? कुछ नहीं. अच्छा है ना तू? कैसी लग रही है? बहुत अच्छा दिख रहा है. या पे लगा नहीं तो या इथं बॅटरी लावलेली या 30 रुपयाला भेटली म्हणतोय, आणि ते लाईट 10 रुपयाला. या पे लाईट लगा ना, नहीं तो यहाँ पे लगा ऐसे. इसको क्या होगा? जानते रहने दे. पण भारी बनवला. लावतो त्याला समोर एक लाईट लावतो, त्यांनी समोर ऑलरेडी लावलेला आहे, मी बघितला नाही. हे बघा एवढा मोठा लाईट लावलेला आहे त्यांनी समोर, लाल एकदम भारी दिसतोय. अच्छा दिख रहा है. ये देख पीछे भी. मागे हिरवा आणि समोर लाईट इनको लाल, लागड है. भारी आहे. जैसे है. आणि यांच्याकडे चांगल्याला वारला म्हणता, वारला दिख रहा है. बरोबर ना रे? हो. बहुत अच्छा दिख रहा है, बहुत वारला दिख रहा है. क्या? इंडिकेटर. इंडिकेटर नहीं देने की जरूरत है उसको. बस इधर लागड कसलं दाखवलं. आज हटको गया था क्या तू सुरेश? तू रे आप्पा के साथ. प्रॉपर सर गया था क्या? काका ती बॅटरी संपन्न ती बॅटरी. मग सपना चार्जिंग होईल ना तिची परत. तस काय? छोटे लाईट आहे, एलईडी लाईट की चार्जिंग नाही लागत. वो हिलकेर आहेत का? लूज कनेक्शन आहे का? तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.